ग्रे हॅट, व्हाईट आणि ब्लॅक व्हाईट आणि ब्लॅक ब्लॅक हॅट म्हणजे काय? ब्लॅक हॅट म्हणजे काय? एसयू चे 3 मेथड ब्लॅक असतात, हॅट ब्लॅक हॅट, व्हाईट हॅट आणि ग्रे हॅट. ब्लॅक हॅट म्हणजे काय त्यांनी सांगितलं, कॉम्बिनेशन ऑफ विदाउट. व्हाईट हॅट आणि ग्रे हॅट. ते चुकीचं आहे. तर ब्लॅक हॅट म्हणजे वी नाही, कांट मला फॉलो वाटलं ऑल ग्रे रूल्स हॅट. अँड रेग्युलेशन ड्यू मला वाटलं ग्रे हॅट सर. बरोबर, ठीक आहे, चालेल. ब्लॅक ब्लॅक हॅट लक्षात ब्लॅक ठेवा, हॅट वी म्हणजे कांट विदाउट फॉलो रूल्स अँड फॉलोइंग रूल्स रेग्युलेशन. अँड रेग्युलेशन्स. बरोबर, परफेक्ट आहे. आणि व्हाईट हॅट म्हणजे वी फॉलो ऑल रूल्स, म्हणजे जे मी रूल्स अँड रेग्युलेशन सांगतोय, मी आता इथं फोटो कोणाचा पण टाकून लोकांना येडं बनवू शकतो, म्हणजे चांगला अट्रॅक्टिव्ह फोटो टाकेल. खूप सारे लोक काय करतात, आपलं गुगल मॅप चांगलं दिसण्यासाठी बाहेरच्या लोकांचे फोटो टाकतात, म्हणजे गुगलवरतीच उचलतात जास्त लोक दिसणारे, आणि ते काय करतात, आपल्या लोकल एससी वरती किंवा वेबसाईट वरती टाकतात, आणि त्यांना माहित नसतं, कारण त्यांचे कन्सेप्ट आणि रूल्स अँड रेग्युलेशन. आता सपोज हाच जर फोटो आपण उचलून कुठून टाकला असता, दुसऱ्याचा टाकला असता, एखाद्या कंपनीचा, तर ही जे अकाउंट आहे ते सस्पेंडेड झालं असतं. का झालं असतं? कारण हे लोकांनी, मग आपल्याला दोनच ऑप्शन येतात, एक तर फ्री ज्या साईट्स असतात ना, फ्री पिक्स किंवा शटर स्टॉक, तिथून उचलून टाकू शकतो. आता हे जे सगळे फोटो येतं, हे जे सगळे फोटो ते सगळे आपले स्वतःचे येतं. जर दुसऱ्याने इथं दुसऱ्याच्या वेबसाईटवरले किंवा दुसऱ्या गुगलवरले फोटो जर आपण ह्याच्यामध्ये जर टाकले, तर गुगल काय करतं, आपली वेबसाईट किंवा आपलं जे सर्च हे आहे एसईओचं अकाउंट, लोकल एसईओ, ते पण बॅन करतं. मग तुम्ही लक्षात घ्यायचं, ते अल्टॅग वगैरे का देतात, त्याचं कारण काय माहिती का? त्याला समजण्यासाठी, आणि तो का टाकला त्याचं प्रूफ पण देण्यासाठी. म्हणजे जसं की आपल्या वेबसाईटमध्ये तुम्ही जर गेलात, तर इथं बाकीचे आपल्या एम्प्लॉयचं पण फोटो टाकला, तो खरंच एम्प्लॉय का, ते पण स्क्रॉल केलं जातं. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, तुमचा ट्रस्ट किती बसतोय, ते वेबसाईटचा ट्रस्ट किती बसतो. आता आपण काय टाकलं, इथं जर आपण टाकलं सुंदर पिचाईचा फोटो अबाउट अस मध्ये, कुणाचा, सुंदर पिचाईचा, तर सुंदर पिचाई आपल्या कंपनीसाठी काम करतो का? करतो का? नाही करत. मग आता इथं लक्षात आलं पाहिजे की आता जर सपोज हे लोक येतं इथल्याने, हे चेक करणार हा खरंच नवनाथ दरेकर आहे का, आणि हा खरंच डायरेक्टर आणि फाउंडर आहे का. मग माझ्या लिंक्डइन वरती किंवा जिथं मी माझे सोशल मीडिया ऍप्स येतं, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट, तर तिथं पण हे असंच लिहिलेलं पाहिजे, तर जास्त ट्रस्ट बसतो. समजलं का? नंतर खाली आलो तर आपण, हा, हे प्रिया पुणे त्याच्या अकाउंटवर करत, आता इथं लिहिले कपिल किंवा विना नायर यांनी, ह्यांच्या या कुठेतरी लिहिलेलं पाहिजे की वर्किंग ॲट एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड. ह्या पण गोष्टी मॅटर करतात. समजलं का? म्हणजे जसं की विकिपीडियावरती तुम्ही लिहिलं, सर्च केलं विराट कोहली, तर त्याच्या खाली परत विराट कोहली इज अ इंडियन इंटरनॅशनल क्रिकेटर, मग तो क्रिकेटरच आहे का, लगेच त्याची बॅकलिंक क्लिकेबल लिंक असते. का असते? तर ते प्रूफसाठी. जेवढं ट्रस्ट जास्त बसतो ना, तेवढं तुम्हाला मॅटर करतं. तर हे दिसायला अट्रॅक्टिव्ह असले पाहिजे, आणि हा कंटेंट पण तुमचा व्यवस्थित आहे का. आता इथं काय असलं, डिजिटल मॅन ऑफ इंडिया, तर हे कुठंतरी लिहिलेलं पाहिजे वेबसाईटवरती. काय करणार? कुठंतरी लिहिलेलं पाहिजे. आता इथं बघा, हे असे क्लिकेबल केले ना, ह्या लिंकवरती तो गुगलचा स्क्रॉलर असं सगळं स्क्रॉल करतो, आणि जर जिथं जिथं क्लिकेबल लिंक असते तिथं पण व्हिजिट करतो इंटरनली. ते चेक करतो, क्रॉस व्हेरिफिकेशन करतो. हे कशासाठी करतो? ट्रस्टसाठी. आणि हे ट्रस्ट काय असतो तुम्हाला हा ऑफ पेज एसईओ मध्ये सांगतो. पहिला टॉपिक माझा काय होता की एसईओ काय असतो, किंवा वेबसाईट कुणाची एक नंबरला रँकिंग होते, जो काय करतो, कोणाची वेबसाईट एक नंबरला रँकिंग होते, ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक येतं. मग ट्रॅफिक आणण्यासाठी तुम्हाला जे करायचंय ते करा. मग तुम्ही काय करणार ट्रॅफिक आणण्यासाठी? बोला, ट्रॅफिक आणण्यासाठी तुम्ही काय करणार? आता जसं की अमरदीपला म्हणलं की पैसे कमवण्यासाठी तू काय करणार, आणि जो सगळ्यात जास्त पैसे कमवतो त्याला श्रीमंत बोललं जातं. मग आपल्या क्लासमध्ये 10 लोक येतात, मग 10 लोकांमध्ये तुम्हाला जे करायचे ते करा. तुम्ही कसं बी पैसे कमवा, फक्त ज्याच्याकडे जास्त पैसे, जो जास्त पैसे कमवेल त्याला श्रीमंत बोलणार, असा एक नियम आहे. बरोबर आहे? मग तुम्ही काय करणार? काय लोक कपडे धुतील, काय लोक भांडी धुतील, काय लोक जॉब करतील, काय लोक काय विकतील, केळं विकतील, काय लोक फळं विकतील, काय लोक काय करतील,
बिझनेस चालू करते, काही लोक जॉब करते, कुठून ना कुठून पैसे कमवतील. ऍट द एंड ऑफ मंथ मध्ये आपण काय करणार, जो सगळ्यात जास्त पैसे कमवतो तो श्रीमंत आहे. म्हणजे एसईओ पण तेच आहे. ज्या वेबसाईट वरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक येणार ती वेबसाईट एक नंबरला दिसणार, असं गुगलने डिफाईन केलेलं आहे. मग आता सगळ्यात कोणत्या वेबसाईट वरती जास्त ट्रॅफिक येईल, तर त्याच्यासाठी आपल्याला एसईओ करावं लागतं. एक तर दिसायला अट्रॅक्टिव्ह पाहिजे, दुसरं म्हणजे काय, हेडलाईन. मग हेडलाईन का टाकतो त्याचं रिझन आहे. आपण पैसे कमवतो तर का कमवतो, कारण जेवढं श्वास इम्पॉर्टंट आहे, श्वास का श्वास, श्वास जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढंच पैसे पण इम्पॉर्टंट आहेत. दोन्ही पण गोष्टी इम्पॉर्टंटच आहेत ना. तुमच्याकडे पैसे श्वास नाही घेतलं तर 21 तास जगू शकतात, पैसे नसेल तर 10-12 दिवस जगू शकतात. दोन्ही पण गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तसंच आहे की आपल्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचं. मग कसं घेऊन यायचं हा तुमचा हक्क आहे, पण त्याच्यामध्ये मग रूल्स अँड रेग्युलेशन जर तुम्ही फॉलो केले, आता काही लोक 2 नंबरनी पण पैसे कमवतील. म्हणजे 2 नंबरनी करतील ते जातील ब्लॅक हॅट मध्ये, काही लोक कॉम्बिनेशन करतील ब्लॅक हॅट प्लस व्हाईट हॅट, ते जातील ग्रे हॅट मध्ये. आणि जे प्युअर काहीतरी खरंच इमानदारी करून चहा बची कप वगैरे दोन किंवा जॉब करून रिअल पैसे कमवतील, त्याला काय बोलणार आपण, व्हाईट हॅट एसईओ. 3 पण समजले तुम्हाला. मग सगळ्यात भारी कोणतं असतं पैसे कमवलेलं, व्हाईट हॅट का ब्लॅक हॅट? व्हाईट हॅट. म्हणजे जर तुम्ही जर व्हाईट हॅट म्हणजे व्हाईट हॅट जर केलं तर तुम्हाला आयुष्यभर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. येईल का प्रॉब्लेम? मग तुम्ही क्लीन चिट निघणार, बरोबर आहे. पण जर तुम्ही काय केलं, ब्लॅक हॅट व्हाईट हॅट केलं, तर कधी ना कधी तरी पकडले जाणार. मग त्याच्यामुळेच ते सांगतो की आपण काय करायचंय, व्हाईट हॅट एसईओच करायचंय. व्हाईट हॅट एसईओला थोडा टाइम जास्त लागेल, पण लॉंग टर्म साठी तुमचा गेम होईल. म्हणजे एकदा रँकिंग झाली तर ते खाली येण्यासाठी पण 1-1, 2-2 वर्ष लागतात, समजलं का. त्याच्यामुळे एसईओ ची पॉवर खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त हे तुम्हाला समजलं पाहिजे की ह्या गोष्टी कशा फॉलो करायच्या. मग जास्तीत जास्त लोकांना आणण्यासाठी आपण काय करतो, तिथं पहिली गोष्ट म्हणजे काय करतो, आपण अट्रॅक्टिव्ह असतो, आपण चांगले कपडे घालतो, आपण चांगला भांग पाडतो, आपण दात घासतो. ते का करतो, कशासाठी करतो, हा? मग चांगलं दिसून काय करायचंय आपल्याला, चांगलं दिसून काय करायचंय, कोणाला तरी इम्प्रेस करायचंय, 4 चौघांपेक्षा चांगलं दिसायचंय. 4 चौघांपेक्षा चांगलं दिसून काय करायचंय, हा एक मोठा क्वेश्चन आहे. मग त्याच आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय तर ते कशासाठी करतोय, तर त्याचं एक रिझन आहे. आपण हे सगळं टायटल टाकतोय, डिस्क्रिप्शन टाकतोय, मेटा डिस्क्रिप्शन टाकतोय, चांगल्या इमेज टाकतोय, वेबसाईटला थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनवतोय, लोडिंग टाइम पण कमी करतो, तर त्याचं पहिलं एकच कारण आहे की आपली वेबसाईट वरती जास्तीत जास्त ट्रॅफिक आणण्यासाठी आणि आलेलं ट्रॅफिक जास्त वेळ राहण्यासाठी. एखाद्याने जरी वेबसाईट वरती क्लिक केलं आणि तुमची वेबसाईटच 5-10 मिनिटं ओपनच होत नाही, लोक तिथून कट करून जातील. पहिला नेम लक्षात ठेवा, ज्या वेबसाईट वरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक येतं ती वेबसाईट 1 नंबरला रँकिंग होते. आणि त्यानंतर दुसरा एक रँकिंग फॅक्टर आहे की ज्या वेबसाईट वरती काही वेबसाईट वरती लोक पण येतात पण ते लोक जास्त वेळ थांबतच नाहीत तिथं, तर ते पण मॅटर करतं. म्हणजे माझ्या वेबसाईट वरती 5,000 लोक आले आणि अमरदीपच्या वेबसाईट वरती 2,500 लोक आले, तर कुणाची रँकिंग होईल? हॅलो, हा बोलो ना, हा बोलो ना, हा ओके ओके ठीक है चलेगा. हाँ ठीक है, मैं कॉल करता हूँ आपको 2 बजे. सगळ्यांना समजलं काय सांगितलं मी? अमरदीपला 2,500 लोक व्हिजिट करतात त्याच्या वेबसाईट आणि माझ्याकडे 5,000. मग कुणाची वेबसाईट रँकिंग होईल? माझी. बरोबर आहे. आता जसं दुसरं की अमरदीप 2,500 कमवतो, मी 5,000 कमवतो, पण माझा दिवसाचाच खर्च 5,500 आहे. मग श्रीमंत आणि त्याचा खर्च 2.5 रुपये, तर श्रीमंत लवकर कोण होईल? तर सेम कंडिशन आहे की आपल्या वेबसाईटवरती किती ट्रॅफिक येतात ते पण मॅटर करतं, पण ते आलेले ट्रॅफिक किती वेळ आपल्या वेबसाईटवरती राहतं. म्हणजे जर एखाद्याने आपल्या गुगलवरती असं सर्च केलं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस किंवा डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे,
किंवा क्लासेस इन पुणे. इथे जर आपण सर्च केलं तर आपल्याला हे वेगवेगळे काय दिसतात, रिझल्ट दिसतात. एका सर्च इंजिनवरती किती रिझल्ट दिसतात, हे पहिलं पेज आहे, त्याच्यावरती फक्त 10 रिझल्ट दिसतील. आपण आता नेक्स्ट पेज वरती जातोय, तर लोड व्हायला थोडा टाइम लागतोय. खाली गेलो तर आपण, तर इथं कुठे NMD ची वेबसाईट दिसते का? वरती गेली, इथे गेली. तर ह्याच्यावरती आता एवढ्या वेबसाईट दिसल्यात, मग ह्याच्यामध्ये कोणत्या वेबसाईट वरती क्लिक करायचं हे त्याच्या टायटल आणि डिस्क्रिप्शन वरती डिपेंड आहे. मग मी आता जर ह्याच्यावरती क्लिक केलं, तर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ह्या वेबसाईटला ओपन व्हायला किती वेळ लागतो ते पण मॅटर करतात. आता मी ह्या वेबसाईट वरती आलो, ह्या वेबसाईट वरती आल्यानंतर हे बघा, ओपन केली, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. मी कशासाठी आलो होतो, मी गुगलवरती काय सर्च केलं होतं, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे म्हणजे कीवर्ड सर्च केला होता. तो कीवर्ड कोणता होता, लॉंग टेल कीवर्ड होता, डिजिटल डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. माझी रिक्वायरमेंट काय होती, डेटा सायन्स कोर्सेस. मी ह्या वेबसाईट वरती आल्यानंतर मी एका पेज वरती रिडायरेक्ट झालो, मग मला इथं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेचीच इन्फॉर्मेशन भेटते का हे पण मॅटर करतं. काय भेटतं, मी आलोय ह्याच्यामध्ये आणि इथं लगेच आलो आणि एवढं पेज पाहिलं आणि लगेच कट केलं. मी काय केलं, लगेच बॅक केलो, तर माझा काय होणार, बाउन्स रेट वाढणार. काय वाढणार, बाउन्स रेट म्हणजे काय, म्हणजे मी तर काय केलं, क्लिक केलं, ह्याच्यावरती क्लिक केलो आणि क्लिक करून काय केलं, ओपन व्हायच्या आधीच मी काय केलो, बॅक गेलो. ओपन व्हायच्या आधीच बॅक गेलो. का बॅक गेलो, तर गुगल काय सपोज करेल की एका माणसाने क्लिक केलं त्याच्यावरती, पण तो लगेच रिटर्न गेला. लगेच रिटर्न का गेला, कारण त्याला आवडलं नाही म्हणून बाहेर गेला. तुमच्या घरी पाहुणे आले आणि लगेच दारातूनच रिटर्न गेले, का गेले त्याचं रिझन माहित नाही, पण गुगल काय सपोज करेल किंवा तुम्ही काय सपोज करणार की त्यांना आपलं काय आवडलं नसेल म्हणून ते रिटर्न गेले. मग तसंच गुगल वरती एखादा माणूस जर इथं आलाय तर तो किती वेळ टाइम स्पेंड करतोय, हाऊ मच टाइम वी स्पेंड ऑन पर्टिक्युलर वेबसाईट इज कॉल्ड एज बाउन्स रेट. इफ युजर इज, म्हणजे जसं की युजरनी आला आणि लगेच बॅक गेला, तर आपण काय बोलणार त्याला, बाउन्स रेट कमी करायचा का जास्त करायचा. मग वेबसाईटचा बाउन्स रेट कमी असणं चांगलंय का जास्त असणं चांगलंय, कमी असणं चांगलं आहे. 50च्या वरती जर बाउन्स रेट असेल तर तो चांगला नाही, 50 पेक्षा कमी असला पाहिजे. समजलं का, म्हणजे एखादा युजर आला तर कमीत कमी 30 सेकंद तरी त्यांनी काय केलं पाहिजे, इथं वेट केलं पाहिजे. मग त्यांना इथं वेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, युनिक कंटेंट. मग युनिक कंटेंट म्हणजे काय, युनिक कंटेंट आणि याचा काहीच संबंध नाही. एखाद्या माणसाला इथं सपोज काय केलं, मी इथं ऑफिसमध्ये नाहीये, बरोबर आहे, आणि एखादा माणूस इथं आला आणि बसला, बरोबर आहे, पण आल्यानंतर त्याची बाकीची प्रोसेस, फॉर्म भरून घेणं, नंतर त्याला इथं बोर नाही झालं पाहिजे. त्यांनी जास्तीत जास्त टाइम, म्हणजे इथं पाहायला काय पाहिजे, टीव्ही पाहिजे, इंगेजिंग पाहिजे, किंवा कोणीतरी क्वेश्चन विचारायला पाहिजे. त्याचा अर्धा तास इथं कसा जाईल ते त्याला समजेल का, पण ते नुसतं इथे येऊन बसलाय आणि त्याला पाहायला वगैरे काहीच नाही, मग बोर होऊन जाईल. आणि तो रेटिंग पण चांगली देणार नाही, देईल का रेटिंग चांगली, मग रेटिंग चांगली देण्यासाठी ह्या पण गोष्टी मॅटर. मग इथे एखादा युजर आलेला आहे, मग याला पाहायला काय आहे तर ते मॅटर करतं. मग आवर स्टुडंट प्लेसमेंट, मग प्लेसमेंट कोणाला, त्यांनी कोर्स करायचा म्हणल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय, प्लेसमेंटसाठीच कोर्स करतात. मग तो विचार करेल, हा ही आकांक्षा, हिला 15 लाखाचं पॅकेज आहे, ह्याला 12 लाखाचं आहे, हे विचार करतील. आणि दुसरं काय, व्हिडिओ कोणाला आवडत नाही, वाचायला लोकांना कष्ट होतात. कोणाला आवडतं का वाचायला, तुला आवडतं, नाही आवडत, त्याच्यामुळेच बॅक पडल्यात तुझे सगळे सब्जेक्ट. समजलं, तर वाचायला आवडत नाही, मग लोक काय करतील, इथं क्लिक करून पाहतील. क्लिक करायला चांगलंच वाटतं, बघायला वाचलं, हिथले पण वाचणार नाही. मग ह्याच्यापेक्षा आपल्याला काय करणार होतं, अट्रॅक्टिव्ह होतं व्हिडिओ. आता हा व्हिडिओ टाकले चाललेला आहे, हे व्हिडिओ वगैरे वाचतील ते, नंतर परत खाली जातील, नंतर बुक फ्री डेमो लेक्चर, तर ते इथं क्लिक करतील. काय करतील, इथं क्लिक करतील, इथं फॉर्म वगैरे भरतील, मग त्याच्यात किती टाइमपास होईल त्यांचा. हे मुद्दाम कशासाठी केलेले आहे आपण, लोकांना इथं टाइम स्पेंड करण्यात. दुसरं सांगितलं होतं की जेवढा मोठा कंटेंट टाकणार, काय काय लोक नुसतं स्क्रॉल जरी करतील, नंतर हे फोटो अट्रॅक्टिव्ह असले पाहिजे,
विचार करायला त्यांना मजबूर. नंतर फ्री इन्क्वायरी, डाउनलोड सिलेबस, हे सगळं जर गोष्टी टाकल्या, नुसतं स्क्रॉल करायला 30 सेकंद लागतात का? काहीतरी खाली चांगलं तरी गावं. तुम्ही इंस्टाग्रामवरती एकदा केलं कधीतरी चांगली रील येईल, माझ्या आवडीची रील येईल, पण ते काही येत नाही. आणि एक बघितली की दुसरं बघितली की तिसरं, कधी 1-2 तास जातात ते माहीत होत नाही. तसंच आहे की तुम्हाला वेबसाईटमध्ये कंटेंट पण तसंच टाकणं गरजेचं आहे. मग हे स्क्रॉल करायला 30 सेकंद लागतात, मग आपलं बाउन्स रेट कमी होईल. मग बाउन्स रेट कमी झाला तर गुगल म्हणेन ही वेबसाईट खूप चांगली आहे दुसऱ्यांपेक्षा, कारण लोक आलेली इथं काय करतात, टाइम जास्त स्पेंड करतात. मग आपलं बाउन्स रेट कमी झाला तर वेबसाईट रँकिंग, म्हणजे लोक पण येणं गरजेचं आहे आणि आलेली लोक जास्तीत जास्त टाइम इथं स्पेंड करणं पण गरजेचं आहे. बरोबर आहे. तर बाउन्स रेटची डेफिनेशन समजली. बाउन्स रेट म्हणजे काय, आपला वेबसाईट आहे तर त्याचा आल्यानंतर किती वेळ टाइम आपण तिथे स्पेंड करतो त्याला बोलतात बाउन्स रेट. मग तो जास्त वेळ राहिला तर बाउन्स रेट कमी होतो. आपली एखादी वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर ॲटलिस्ट 50% पेक्षा कमी तुमचं बाउन्स रेट पाहिजे. आता आपण ज्या गोष्टी पाहिल्यात, ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल, असे 3 टाईपचे SEOचे टाईप्स असतात आणि मेथड पण 3च असतात. तर व्हाईट हॅट SEO मध्ये ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल SEO असतो. बरोबर आहे. तर ऑन पेज SEO म्हणजे वी वर्क ऑन ॲक्च्युअल वेबसाईट. काय करतो आपण, आपल्या वेबसाईटच्या ॲक्च्युअल पेजवरती काम करतो. जसं की आता हे पेज आहे, बरोबर आहे. हा बोला. मधलं कीवर्ड्स कसं फाइंड करायचं ते काही समजलं नाही. ते जुन्या काळात, आमच्या काळात कसं व्हिडिओ लावलं ना, अशीच ती सीडी अडकायची, तसा आवाज तुमचा आला, त्याच्यामुळे काही समजलं नाही. त्यांचा क्वेश्चन मला समजला, त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की कंटेंट मधला कीवर्ड कसे फाइंड करायचे, असं आहे का? हो हो हो, बरोबर आहे का? हो हो, बरोबर. म्हणजे त्यांनी काय करायचंय, आता इथं बघा, हा कंटेंट आहे, किंवा आपण काय करू, डिजिटल मार्केटिंगचं कंटेंट आहे. हा डिजिटल मार्केटिंगचं एक, पहिल्यांदा आपली मार्केटिंगची डेफिनेशन लक्षात घ्या. काय मार्केटिंगची डेफिनेशन आहे, एखाद्या वस्तूचं, एखाद्या ठिकाणाचं किंवा एखाद्या पदार्थाचं काय करणे, त्याची इन्फॉर्मेशन आपल्या ऑडियन्सपर्यंत किंवा राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचवणे, त्याला मार्केटिंग बोलतात. पहिले म्हणजे काय, क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग, डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू मीट युअर राईट टार्गेट ऑडियन्स इन टर्म्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड पर्सनल ब्रँडिंग इज कॉल्ड एज मार्केटिंग. मार्केटिंगचे 2 टाईप आहेत, इनबाउंड मार्केटिंग, आउटबाउंड मार्केटिंग. तर इथं आपल्याला आता एवढं बॅकला जायचं नाही. तर मार्केटिंग म्हणजे पहिल्यांदा क्रिएट केलं जातं. मग आपण काय करतोय, पहिल्यांदा आपण डिसाईड करायचं की आपल्याला आपली वेबसाईट कशासाठी रँकिंग करायचं. मी डिसाईड केलं की डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी मला माझी वेबसाईट रँकिंग करायची. तर जसं मी डिसाईड केलं की डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी रँकिंग केलं. आता 2 एक्झाम्पल देतो, एक त्यांना समजलं पाहिजे, त्यांना जास्त चांगला स्वयंपाक करता येतो, त्याच्यामुळे स्वयंपाकाचं एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला आज संध्याकाळी तुम्ही कोणती भाजी करणार आहेत हे मला सांगा. आता सपोज त्यांनी डिसाईड केलं की मी काय करणार आहे, आज कारलं करणार आहे किंवा भोपळा करणार आहेत, बरोबर आहे. मग तुम्हाला काय करावं लागणार आधी, भोपळा करायचं म्हटलं तर, किंवा तुम्ही विचार केला की मला आज मेथीची भाजी करायची. मग तुम्ही जर मेथीची भाजी बाजारातून आणलेली असेल तर तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा फोडणी देणार, नंतर त्याच्यात मीठ वगैरे टाकणार आणि नंतर भाजी निसायला बसणार का? नाही. तसंच की आपण जर वेबसाईट बनवतोय किंवा आपल्याला जे पेज रँकिंग करायचंय, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा डिसाईड करायचंय की आपल्याला कीवर्ड कोणते टाकायचे. मग त्यासाठी कीवर्ड रिसर्च करावं लागेल. मग त्याच्यामध्ये कंटेंट किती असेल. मग सरांनी शिकवलेले आहेत सगळं, आपल्याला ऑन पेज, ऑफ पेज, टेक्निकल SEO शिकवलं. तर ऑन पेज SEO मध्ये सरांनी सांगितलं होतं की जर आपल्याला ऑन पेज SEO करायचं तर त्याच्यामध्ये काय असतं, टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल्ट टॅग आणि कीवर्ड पण असतात ना. मग कीवर्ड टाकताना त्याच्यामध्ये कीवर्ड डेन्सिटी पण शिकवली होती. कीवर्ड डेन्सिटी किती असली पाहिजे, 3 to 4%, 2 to 3% असली पाहिजे. ह्या 7 गोष्टी येतात ऑन पेज SEO मध्ये. मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचं असतं, कंटेंट लिहावा लागतो. आणि सरांनी एक सांगितलं होतं की कंटेंट जर लिहायचं असेल तर कंटेंट शुड बी युनिक. आपण जर दुसऱ्याचा कॉपी करून जर आपल्या वेबसाईटवरती जर टाकला तर तो काय होतो, कॉपीराईट लागतो. त्याच्यामुळे कंटेंट शुड बी युनिक अँड मोर दॅन 800 वर्ड आपला कंटेंट असला पाहिजे. किती वर्ड असला पाहिजे, मोर दॅन 800. मग तुम्हाला इथून लिहायला सुरुवात करायची डिजिटल मार्केटिंगचं कंटेंट. मग कंटेंटची डेफिनेशन पण सांगितली होती सरांनी. मग सरांनी कोणती डेफिनेशन सांगितली होती कंटेंटची,
कंटेंटची डेफिनेशन आता पण सांगितली, क्रिएट द कंटेंट अँड क्रिएट द व्हॅल्यू ऑफ दॅट कंटेंट अँड देन पुट इट इन टू द व्हेरियस साइट्स. बरोबर आहे. पहिल्यांदा आपल्याला कंटेंट क्रिएट करायचं आहे. मग कंटेंट, व्हॉट इज कंटेंट? कंटेंट म्हणजे काय? इट इज गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट कीवर्ड. कशाची इन्फॉर्मेशन देतो? इट इज गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट कीवर्ड. व्हॉट इज कीवर्ड? कीवर्ड म्हणजे काय? इट्स गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट कंटेंट. आता त्याचं लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्ही चक्रावल्यासारखं नाही करणार. आता इथं मी जर टाकलं स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे, तर स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे काय आहे? कीवर्ड आहे. मग हे कीवर्ड वरती इंटर केल्यानंतर मला काय येत आहे? इन्फॉर्मेशन येते. आता हे कसे, मी ह्याच्यावरती क्लिक केले, शेअर मार्केट क्लासेस, हा कीवर्ड आहे. मग ह्या कीवर्ड कशाचा आहे? स्टॉक मार्केटचा. तर हा कशाची इन्फॉर्मेशन? स्टॉक, आपल्या कीवर्डची डेफिनेशन काय सांगितली होती? इट्स गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट कंटेंट. इट्स गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट कीवर्ड इज कॉल्ड एज कंटेंट. मग आता मी जर ह्याच्यावरती क्लिक केलं तर मला स्टॉक मार्केट कोर्सेस ही पुणे बद्दलची इन्फॉर्मेशन भेटेल का? नाही भेटेल. भेटली का? तुम्ही इथं वाचलं तर तुम्हाला समजेल सगळं. चैतन्य क्लास शेअर मार्केट बद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजेल. समजलं का? म्हणजे कीवर्ड काय असतो? इट्स गिव्ह, कीवर्ड म्हणजे काय असतो? कीवर्ड इज गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट कंटेंट. मी टाकलं NMD आणि त्याच्यावर एंटर केलं तर NMD बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन देईल. मी टाकलं D तर D बद्दलची इन्फॉर्मेशन येईल. मी टाकलं वॉटर बॉटल तर वॉटर बॉटल हा काय कीवर्ड आहे. मी जर सर्च केलं तर वॉटर बॉटल बद्दलचीच इन्फॉर्मेशन येईल. म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे कंटेंट येईल. आणि कंटेंट म्हणजे काय? कंटेंट, आता हा सगळा कंटेंट आहे, हा सगळा कंटेंट आहे. तर हा कशाचा कंटेंट आहे? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेचा आहे. कीवर्ड बद्दलची इन्फॉर्मेशन म्हणजे कंटेंट. तर मग आपल्याला पहिल्यांदा कंटेंट लिहायचा म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? त्याचं नाव ठरवावं लागेल. म्हणजे जसं की आता त्यांनी डिसाईड केलं, पहिल्यांदा काय डिसाईड केलं की मला आज सब्जी कोणती करायची. मग त्यांच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत. त्यांनी सांगितलं की मी आज मेथीची भाजी करणार आहे. मग त्याला नाव दिलं मेथीची भाजी. मग मेथीच्या भाजीसाठी काय काय लागतं? पाणी किती टाकावं लागतं? तुम्ही पाणी टाकलं 5 बादल्या तर चालेल का? तसंच की इथं पण SEO मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला मोर दॅन 800 वर्ड कंटेंट पाहिजे. किती पाहिजे? मोर दॅन 800 वर्ड. समजलं का? मग 800 वर्डचा कंटेंट लिहिण्यासाठी सरांनी सांगितलं होतं की कीवर्ड डेन्सिटी पण आपल्याला मेजर करता आले पाहिजे. मग आपल्याला 800 वर्डचा किंवा 1000, आपण पहिल्यांदा डिसाईड करू की 1000 वर्डचाच कंटेंट लिहायचा आहे. मग 1000चा जर कंटेंट लिहायचा असेल तर आपल्याला किती कीवर्ड लागतील? तू सांग. कीवर्ड डेन्सिटी 2 to 3% आपल्याला फॉलो करायची. तर मग आपल्याला किती कीवर्ड फाइंड आउट करावं लागतील? किती कीवर्ड रिसर्च करावं लागतील? ईशा मॅडम सांगा. किती कीवर्ड रिसर्च करावं लागेल? 20 ते 30. म्हणजे काय? फॉर्म्युला काय होता आपला? 3 divided by 100 into 1000. मग जे पण आन्सर येईल ते आपलं पर्सेंटेज मध्ये येईल. म्हणजे 2 to 3% आपले. 100 मध्ये 2 ते 3 कीवर्ड असतात. 200 मध्ये किती असतील? 4 ते 6. 1000 मध्ये 12 ते 15. का चुकलं? 20 ते 30. 10,000चा असेल तर मग तुम्हाला करावं लागेल 200 ते 300. तेवढे कीवर्ड त्याच्यामध्ये आलेच पाहिजे तरच आपण बरोबर आहे. म्हणजे आपण स्वयंपाक करतोय, त्यांनी मीठ सगळंच टाकलं 1 किलो तर नाही लागणार चांगलं. तर हे रूल्स बनवून दिलेत किती टाकलेत ते. मग हे किती टाकलं पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते? प्रॅक्टिस करावं लागते. ह्याची एक प्रोसेस असते. प्रोसेस कशाची असते? आपण जर काय केलं, लोणचं केलं, लोणच्याची एक प्रोसेस केली जाते. थोडं जरी मीठ कमी पडलं तर ते नाचतात. सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतात आणि ते प्रोसेस करावं लागते. तर आता ह्यांना समजलं की आपल्याला 800 पेक्षा जास्त म्हणजे 1000च्या वरती कंटेंट लिहायचा आहे. तर आपल्याला कमीत कमी 20 ते 30 कीवर्ड शोधून ठेवावं लागतील. मग कीवर्ड कोणते शोधायचे? ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात ते. मग हे शिकण्यासाठी सरांनी आपल्याला एक टूल शिकवला आहे. कोणता टूल आहे? कीवर्ड प्लॅनर टूल आहे आणि दुसरा उबर सजेस्ट आहे. मग तिथून कीवर्ड मी घेतले, 25 ते 30 कीवर्ड घेतले. नंतर त्याला पहिल्यांदा सरांनी सांगितलं की टायटल दे, काय द्यायचं? नाव द्यायचं. नाव तर दिलं भोपळ्याची भाजी का की कशाची भाजी दिली होतं? मेथीची भाजी. मग इथं मी पहिल्यांदा नाव दिले
काय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. तर हे काय झालं H1 टॅग झालं. हा काय झालं H1 टॅग झाला. काय झालं H1 टॅग. मग H1 टॅग कोणता आहे आणि H1 टॅग किती वेळा यूज केला जातो पूर्ण वेबसाईट मध्ये. फोडणी किती वेळा देतात भाजीला. मग हे जर त्यांना माहित नाही की फोडणी डबल दिली फोडणी भाजी झाल्यानंतर आणि भाजीच्या आधी पण जमन का. तसं मग तुम्ही H1 टॅग एका वेबसाईट वरती एकदाच टाकायचा आहे. काय करायचं आहे हा एका पेज वरती एकदाच टाकायचा. हा पेज आहे मग याच्यावरती किती तोंड तुम्ही टाकणार. हा H1 टॅग आहे काय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. समजलं. हा H1 झाला. नंतर खाली हा झालं डिस्क्रिप्शन. खाली हे सगळं डिस्क्रिप्शन आहे. हे सगळं दिसतंय का डिस्क्रिप्शन आहे. हा काय आहे H2 टॅग. हा H2 टॅग. हा H2 टॅग. H2 टॅग किती वेळा टाकू शकतात अनलिमिटेड. बरोबर आहे. H3 टॅग तुम्हाला जेवढ पण कशासाठी टाकायचं H3 टॅग. मोहरी टाकायची आपल्याला. कशासाठी टाकायची. टाकली तरी जमन आणि नाही टाकली तरी जमन. जमन का नाही जमणार. कंपल्सरी प्रत्येक भाजीमध्ये मोहरी टाकणं नाही. तर H3 टॅग हा इटॅलिक साठी टाकला जातो. बरोबर आहे का नाही बरोबर. इटॅलिक कसं लिहितात माहिती ना असं क्रॉस लिहितात इटॅलिक. सगळं तुम्हाला दाखवावं लागतं का. हे ऐकून कोणाला चक्कर नाही हा म्हणतात सर काय शिकवतात भाजी करायला उद्या चपात्या करायला शिकवते. ठीक आहे आता तुम्ही कंटेंट लिहितात तर H1 टॅग कसा दिसतो H2 टॅग कसा दिसतो ते तुम्हाला सांगतो. हे काय नोटपॅड आहे. मग इथं लिहिलं मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. आता तुम्ही सांगा ह्याला काय करायचंय आपल्याला इटॅलिक करायचंय. बोल्ड हे असं दिसतं. याला सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यावरती क्लिक करा. दिसला बोल्ड. दिसला का नाही दिसला. जे बोल्ड असतं त्याला काय बोलतात H1 टॅग. आता मी त्याला इटॅलिक करायचंय तर इटॅलिक कसं दिसतंय बघतोच. थोडस तिरक दिसतंय. काय फरक आहे का थोडस तिरक दिसतंय. आता ह्याला अंडर त्याच्या खाली हे द्यायचंय अंडरलाईन द्यायचे तर हे अंडरलाईन. एवढं सिंपल आहे. हे सांगण्यासाठी मला इथे यावं लागलं. बरोबर आहे का. आता ह्याच्यामध्ये टेक्स्ट येतं तर ह्याला टेक्स्टला चेंज करायचं. ह्याच्यामध्ये बघा हे किती टॅग्स असतात. टायटलला बोलतात H1 टॅग. मी आता त्याला H1 करू. हा झाला H1 टॅग. नंतर कोणता टॅग असतो सब हेडिंगला काय बोलतात H2 टॅग. असा दिसतो H2 टॅग. मग तुम्हाला हेच सांगायचं आहे की एका पेज मध्ये किती टॅग्स टाकू शकतात. H1 किती टॅग्स असतात असं विचारलं तर H1 to H6 टॅग असतात. सगळ्यात मोठा बाप कोण असतो H1 टॅग. का कारण प्रत्येक माणसाला एकच बाप असू शकतो. बरोबर आहे. पप्पा एकच असू शकतो ना. असं कोण सांगतं का डबल डबल पप्पांची नावं नाही सांगत. पूर्ण वेबसाईट मध्ये एकच H1 टॅग टाकायचा. H2 टॅग काय टाकायचा किती वेळा पण टाका. म्हणजे तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तर H2 टॅग म्हणजे तुमच्या भाऊ बहीण सारखा. काय काय लोकांना 25 मायफ्या असतात. काय लोकांना 1 डझन असतात. बहिणी असू शकतात का नाही 1 डझन असू शकतात. पहिल्या काळात असायच्या आता नाहीत. मला 17 हात येतं. 17 नाही 7 आहेत. ठीक आहे समजलं तुम्हाला. समजलं का. तर H1 to H6 टाकायचं. आता हे तर समजलं आपल्याला. नंतर काय करायचं आता आपण हे पेज वरती होतो बरोबर आहे. तर सरांनी सांगितलं पहिले ते ऑन पेज करा. ऑन पेज SEO किती इम्पॉर्टंट आहे 70% इम्पॉर्टंट. म्हणजे आपली जर वेबसाईट 1 लाख नंबरच्या पेज वरती असेल आणि आपण फक्त ऑन पेज SEO केलं तर आपली वेबसाईट किती नंबरला दिसेल 70%. म्हणजे 1 लाखाचे 70% किती होतात म्हणजे 3000व्या पेजवर
30,000व्या पेजेसवरती दिसतात, बरोबर आहे. पण आपली वेबसाईट 10 नंबरच्या पेजवरती येते आणि आपण त्याचं ऑन पेज एसईओ केलं तर डायरेक्ट 3 नंबरला दिसेल. दिस इज द पॉवर ऑफ ऑन पेज एसईओ. मग ऑन पेज एसईओ सरांनी काय काय टाकायला सांगितलं होतं? टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, ऑल टॅग आणि कीवर्ड. मग कीवर्ड तर त्यांनी काढूनच ठेवले होते आधी, 15 ते 20 कीवर्ड काढून ठेवले होते कीवर्ड रिसर्च करून. मग आता याला टायटल दिले, H1 टॅग दिला. H1 टॅग कशासाठी द्यायचा असतो? ज्या कीवर्डला रँकिंग करायचे. मग मला ही वेबसाईट कशासाठी रँकिंग करायची? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. मग मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस टाकू का, डिजिटल मार्केटिंग अकॅडमी टाकू का, डिजिटल मार्केटिंग कॉलेज टाकू का, डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट टाकू का, डिजिटल मार्केटिंग फ्री क्लासेस टाकू का, डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेशन टाकू? प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने सर्च करतो. काही लोक असं पण सर्च करतात, 100% प्लेसमेंट गॅरंटी कोर्सेस इन पुणे विथ आफ्टर प्लेसमेंट, असं पण सर्च करतील. प्रत्येकाला हक्क दिलेला आहे विचार करायचा आणि सर्च करायचा. कुणी काय पण सर्च करेल. त्याच्यामध्ये आपली वेबसाईट 1 नंबरला येण्यासाठी आपल्याला मग पहिला कीवर्ड कोणता टाकायचा? H1 टॅग कोणता आहे? ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात तो टायटलमध्ये टाकायचा. जसं डिजिटल मार्केटिंग अकॅडमीला फक्त 250 लोक सर्च करतात. डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला किती लोक सर्च करतात? 10 मिलियन, म्हणजे की 10 लाख लोक सर्च करतात. 1 मिलियन टू 10 मिलियन आहे, म्हणजे किती लोक सर्च करतात? म्हणजे 10 लाख ते 1 करोड पर्यंत सर्च करतात, बरोबर आहे. मग जेवढे जास्त लोक सर्च करतात तेवढे जास्त ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवरती येईल. म्हणून हे ऑन पेज एसईओ करणं गरजेचं आहे. आपण जर भरपूर ठिकाणी काय करतोय, आपल्याला जायचं दिल्लीला आणि आपण चाललो बँगलोरच्या रस्त्याने, जाईन का दिल्लीला? चुकीच्या डायरेक्शनने जायचं नाही. त्याच्यामुळे आपल्याला कीवर्ड रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. मग टायटलमध्ये सगळ्यात ज्याला सर्च केलं जातं तो टाकायचा. 2 नंबरला काय टाकायचं? हेडलाईनमध्ये काय टाकायचं? सब हेड, म्हणजे जो 2 नंबर सर्च केला जातो. आता ह्याला जातात 1 मिलियन टू 10 केली. मग दुसरं डिजिटल मार्केटिंग क्लासेसला त्याच्यापेक्षा खाली, तर मग H2 टॅग काय तर पहिल्या ते टायटल टाकलं, डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचं डिजिटल मार्केटिंग क्लासेस. मग डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट कशात टाकायचं? डिस्क्रिप्शनमध्ये. नंतर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी, बेस्ड डिजिटल मार्केटिंग क्लासेस, डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेशन, हे कशामध्ये टाकायचे? पॅराग्राफमध्ये टाकायचे, मेटा डिस्क्रिप्शनमध्ये. आपल्याला किती 1000चा कंटेंट लिहायचा आहे, म्हणजे आपल्याला किती टाकायचं आहे? कंटेंट 20 ते 30 टाकायचे. मग आपल्याकडे भरपूर कीवर्ड उरलेले येतं, मग ते असे कंटेंटमध्ये तुम्हाला ऍड करता आले पाहिजे. समजलं का? तर कोणाचा क्वेश्चन होता हा? शुभांगीचा क्वेश्चन होता की कीवर्ड कसे टाकायचे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हे टाकता म्हणजे कसे शेंगदाणे कसे टाकायचे? भाजून टाकायचे का कुटून टाकायचे? आणि किती वेळाने टाकायचे? फोडणी देतानाच टाकायचे का नंतर टाकायचे? तेल कधी टाकायचं? आधी टाकायचं का नंतर टाकायचं? ह्या गोष्टी तुम्हाला माहित असतात. तसंच इथं पण गोष्टीत की तुम्हाला कीवर्ड टाकायचे तर कधी टाकायचे. समजलं? तर इथून आपण सुरुवात केली. तर बघा, आता इथून सुरुवातच झाली. डिजिटल मार्केटिंग हॅज वाईडली एव्हर सिन्स पीपल पॉप्युलर अंडरस्टँड, काय जे लिहिले ते बरोबर आहे. तर आता तुम्हाला विचारलं की इथं डिजिटल मार्केटिंगचे किती कीवर्ड? हा 100 वर्ड येतं. कसं समजलं तुम्हाला 100? एका लाईन मध्ये 10 वर्ड येतं. मग इथं किती येतं? 10. 10 10 100. मग इथं 100 वर्डचा एवढा कंटेंट आहे, तर ह्याच्यामध्ये किती कीवर्ड आले पाहिजे? 2 ते 3. बरोबर आहे. मग इथं बघा, तर डिजिटल मार्केटिंग कुठं कीवर्ड आहे बघा. डिजिटल मार्केटिंग दिसतंय का कुठं तुम्हाला? पहिले तर इथं दिसलं डिजिटल मार्केटिंग 1 नंबरला, बरोबर आहे. नंतर डिजिटल मार्केटिंग इथं दिसलं आणि अजून परत इथं पण दिसलं. म्हणजे 3 ते 4 वेळा टाकलेलं आहे. म्हणजे आपण कीवर्ड मॅपिंग बरोबर केलेली, बरोबर आहे ना? म्हणजे कीवर्ड जर जास्त टाकले म्हणजे काय, आपली भाजी 1 लिटरच आहे आणि त्याच्यामध्ये काय टाकले आपण? 1 लिटर तेल टाकलं तर चालेल का? नाही चालणार. मग तेल कोणतं आणि भाजी कोणतं हेच समजणार नाही. तसंच आपल्याला कीवर्ड जास्त टाकून पण जमत नाही, थोडेच टाकायचे असतात. तर हे 2 to 3% इथं आपण नंतर एक डेफिनेशन पाहिली होती की कीवर्ड मॅपिंग काय असतं. तर मग कीवर्ड मॅपिंग काय असतं ते तुम्ही सांगा. डिस्टन्स बिटवीन 2 कीवर्ड. मग हे डिस्टन्स बिटवीन 2 कीवर्ड म्हणजे जर आपल्याला काही पेरणी करायची असेल किंवा कोणती झाडी लावायची असेल तर एका पर्टिक्युलर डिस्टन्सनेच लावले जातात. मग डिस्टन्स थोडंफार मागं पुढं झालं तरी चालतं कधी मध्ये, पण तेवढ्या पॅराग्राफमध्ये
आता हा जो टोटल कंटेंट आहे तो हा टोटल कंटेंट 3500चा आहे. मग ह्याच्यामध्ये किती कीवर्ड आले पाहिजे आणि सगळे कीवर्ड. आपण एक जर पेज बनवलं, आता जसं की डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचं पेज आहे, तर हे वेगवेगळ्या कीवर्डला रँकिंग झालं. एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग क्लास तर हेच पेज ओपन होणार. एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग अकॅडमी तरी पण हेच पेज रँकिंग होणार. एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस ॲट FC रोड तरी पण हेच रँकिंग होणार. एखाद्याने सर्च केलं फक्त डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे तरी पण हेच रँकिंग होणार. एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कॉलेजेस इन इंडिया तरी पण हेच रँकिंग होणार. का रँकिंग होणार? कारण आपण कीवर्ड ह्याच्यात टाकायचे. तर जेवढे जास्त कीवर्ड तुम्ही टाकणार तेवढा तुमचा फायदा जास्त होणार. मग जेवढे जास्त कीवर्ड टाकायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? जास्त कंटेंट वाढवावं लागेल. समजलं का? म्हणजे जेवढा जास्त कंटेंट लिहिला जातो तेवढं गुगल त्याला जास्त प्रायोरिटी देतं. आणि त्याच्यामध्ये असा एक नियम आहे की जर सपोज माझी वेबसाईट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पेज आहे, तर ह्याची जर लेंथ असेल 3500 आणि माझा कॉम्पिटिटर जो पण असेल XYZ त्याचं जर कंटेंट 4000 असेल तर मला काय करावं लागेल? माझा कंटेंट जास्त वाढवावं लागेल, नाहीतर गुगल त्याला प्रायोरिटी देईल. समजलं का? मग पहिल्यांदा कॉम्पिटिटर ॲनालिसिस आपण शिकतो. तर कॉम्पिटिटर ॲनालिसिस मध्ये आपले कॉम्पिटिटर कोण आहेत ते चेक करायचं आणि त्यांचं जे पेज रँकिंग होते म्हणजे आपल्या 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबरला कोण रँकिंग होते आणि त्यांनी काय कंटेंट लिहिलेलं आहे आणि किती लाईनचा कंटेंट आहे, आपण त्याच्यापेक्षा 50 ते 60 वर्ड अजून जास्त लिहायचे. जमल? एखाद्याने लिहिला 50,000 वर्डचा कंटेंट तर आपण 60,000 लिहायचं. समजलं? तर तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा रँकिंग होणार, अदरवाईज तुम्ही रँकिंग नाही होणार. गुगलचं सिम्पल रूल आहे. मग आता हे सगळं आपण थेरॉटिकली शिकलो की टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि इमेज ऑप्टिमायझेशन कसं द्यायचं. आता ह्याला प्रॅक्टिकली करायचं. बरोबर आहे? तुम्ही कीवर्ड रिसर्च केलेले येतं काय सांग? डेटा सायन्सचा पहिला कीवर्ड कोणता आहे? डिजिटल मार्केटिंगचा कोणता आहे? केलंय तर करायचं. बरोबर आहे. आता हे तुम्हाला सांगे विचारतात की टायटल आणि डिस्क्रिप्शन हे कुठं टाकतात वेबसाईटच्या? कुठं टाकतात? ईशा मॅडम सांगा तुम्ही. आतमध्ये म्हणजे कुठं? पेज मध्ये म्हणजे कुठं? एक माणूस आहे त्याला पाय असतात म्हणजे फुटर बोलतात. डोक आहे म्हणजे हिटर, काय आहे ते? हेडर आहे. आणि पोट आहे म्हणजे स्टमक आहे. तर मग कुठं टाकायचं? हेडरला टाकायचं. म्हणजे वेबसाईटच्या हेडर सेक्शनमध्येच टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकतात. म्हणजे मी जे पण इन्फॉर्मेशन सांगतोय ते तुम्ही गुडघ्यात, मी ऐकलेली इन्फॉर्मेशन गुडघ्यात साचून ठेवतात का डोक्यात? डोक्यात साचवल्यानंतर जास्त दिवस राहते. गुडघ्यात साचवली तर काय बोलतात? तुमचा मेंदू गुडघ्यात आहे. त्याच्यामुळे लक्ष ठेवा, जे पण मी सांगतोय ते तुम्ही कुठं. आता आपण चेक करू कुणी गुडघ्यात ठेवलंय आणि कुणी डोक्यात ठेवलंय. ठीक आहे, चालेल शुभांगी मॅडम. ईशा मॅडम मग तुम्ही आता सांगा कीवर्ड मॅपिंग म्हणजे काय? बाउन्स रेटची डेफिनेशन सांगा शुभांगी मॅडम. बाउन्स रेट काय असतो? काय सांगितलं त्यांनी? मग हे तुम्ही आता कुठेही इन्फॉर्मेशन ठेवली बघा, तुम्हीच विचार करून. बाउन्स रेट काय असतो तुम्ही सांगा. आपल्या वेबसाईट वरती बरोबर म्हणजे आपल्या वेबसाईट वरती लोक येतात आणि लगेच रिटर्न जातात, त्याला बाउन्स रेट म्हणतात. हाऊ मच टाइम पर्टिक्युलर युजर स्पेंड ऑन आवर वेबसाईट और वेब पेजेस इज कॉल्ड एज बाउन्स रेट. समजलं? तर आता हे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं आहे आपल्याला, म्हणजे टायटल डिस्क्रिप्शन. तर त्याच्यासाठी कसं इम्प्लिमेंट करायचं मी ब्लॉग मध्ये करून दाखवलं होतं, बरोबर आहे का? जे नाहीत त्यांना मी नंतर परत करून दाखवल. पण हे लोकांनी अजून ब्लॉगच नाही क्रिएट केले. काही लोकांनी केलेत, मोनाली मॅडम आहेत, बाकीचे आहेत, त्यांनी केलेले इथं ब्लॉग. पण ते कुठं टाकायचं असतं? हेडर सेक्शन मध्ये. आणि हेडर सेक्शन कसं ओपन करायचं असतं? कंट्रोल यू करून, कंट्रोल यू मधून URL सोर्स
ओपन होतात. आता तुम्हाला जर सांगितलं की ह्याचं टायटल आणि डिस्क्रिप्शन काय आहे, तर तुम्हाला कंट्रोल यू करून दिसतं. ते काय करून दिसतं, सॉरी हे दुसरंच ओपन केलं. इथे तुम्ही काय केलं, कंट्रोल यू केलं तर हा URL सोर्स ओपन होतो. HTML टॅग बोलतात त्याला, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ही गुगलला लँग्वेज समजते, गुगलला हिंदी इंग्लिश नाही समजत. मग इथं टायटल लिहिलेलं आहे डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे NMD प्रायव्हेट लिमिटेड. नंतर डिस्क्रिप्शन लिहिलेले, हे लिहिले. तर हे कुठं लिहायचं असतं, हे पेज ओपन करायचं असतं, म्हणूनच त्याला ओन पेजेस बोलतात. म्हणजे हे पेज आहे, तर पेज ओपन करण्यासाठी त्याला क्रेडेन्शियल किंवा ऍक्सेस लागतात. काय लागतात, ऍक्सेस. मग ऍक्सेस आपल्याकडे पाहिजे. मग आपल्याला काय करायचंय, हे जर ओपन करायचं असेल तर आपल्याला वेबसाईटवरती जायचं आणि काय टाईप करायचं सगळ्यांना माहिती आहे. नसेल तर इथं टाका www.thedigitalnmd म्हणजे आपली जशी आहे ना तशी वेबसाईट टाकायची, जो डोमेन नेम टाकायचं. टाकलं आणि ह्याला स्लॅश करायचं. काय करायचं, स्लॅश करायचं आणि WP-admin करायचं. म्हणजे आपली वेबसाईट कशात बनवली, वर्डप्रेस मध्ये बनवली म्हणून ऍडमिन. PHP मध्ये बनवली असती तर PHP टाकायचं. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत. आणि याला इंटर केलं तर तुमचं काय होणार आहे, वेबसाईटचं पॅनल ओपन होतं. कोणाला काय समजलं नाही, समजलं का? मग वेबसाईट सकाळी आता करून ब्लॉगचं करून दाखवलंय सगळ्यांनी. आज सगळ्यांनी ब्लॉगची प्रॅक्टिस करा आणि त्याच्यामध्ये हेडर सेक्शन ओपन करायचं. ओपन करण्यासाठी हेडर सेक्शन तुम्हाला क्रेडेन्शियल लागतात, म्हणजे तुमची ईमेल ID लॉग इन करावं लागतं तर होतं. पण इथं काय करावं लागतं, युजर नेम आणि पासवर्ड टाकावं लागतो तुम्हाला. आता हे ओपन झालं आपलं, मी जे टाकलं होतं ते. इथं तुम्हाला काय टाकायचं, पासवर्ड टाकायचा आहे. आता कोणा काय पासवर्ड आहे माहिती आहे का, कोणाला माहिती का नाही, का चेंज केला, ग्रुपवर टाकला होता. इथं पासवर्ड टाकायचा, आपलं पॅनल ओपन होईल. तर मी आज पासवर्ड वगैरे पाहून ठेवतो. उद्या हे लॉग इन करून त्याच्यामध्ये आपण जे शिकलो तर ते टायटल आणि डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, ऑल टॅग कसं टाकायचं डायरेक्ट वेबसाईट वरती. हे कशाच आहे, पण ह्या दुसऱ्या वेबसाईटचं आहे ना, बज ब्रोच आहे. डिजिटल NMDचं काय ते. तर ह्याचा पासवर्ड जे पण असेल तो टाकायचा इथं. आणि हा जर पासवर्ड टाकला की लॉग इन होणार. आणि तिथं आपण कसं टाकतो, आपण ते टाकायचं किंवा कॉपी पेस्ट तुम्ही. आता जर डिजिटल मार्केटिंगचं तर काढलेलं आहे, त्याची लेंथ पण माहिती आहे. टायटलची लेंथ किती असते, हा टायटलची. मग त्याच्यामध्ये बिझनेसचं नाव पण आलं पाहिजे. म्हणजे टायटल पण टाकायचं, ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात ते पण टाकायचं आणि बिझनेसचं नाव पण टाकायचं. नंतर तुम्ही काय टाकायचं, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन टाकायचं. 2च मिनिट झालं. डिस्क्रिप्शन टाकायचंय. नंतर खाली मेटा डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शनची लेंथ 90 कॅरेक्टर असते. मेटा डिस्क्रिप्शनची लेंथ किती असते, 157 to 168 असते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. आणि उद्या तुम्ही फक्त टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन लिहून आणा. डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी तुम्ही जे लिहिलेले तेच आपण डायरेक्ट कॉपी पेस्ट करून ह्याच्यामध्ये टाकू. जमन का, मान हलवतो. बाकीचे तुमच्या मित्रमैत्रिणी कुठे गेल्या, आले नाहीत आज. लई कमी आले का, उशिरा चालू केले म्हणून. ठीक आहे, थँक्यू.